नमस्कार. एखादा कारखाना कसा चालतो हे आपल्याला माहिती आहे ना. एका बाजूनी कारखान्यामध्ये कच्चा माल घातला जातो, त्याच्यावरती विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात, त्यातून एंड प्रॉडक्ट पक्का माल तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये एक टाकाऊ माल हा शेवटी तयार होत असतो किंवा काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. अगदी एक्झॅक्टली आपल्या शरीराचं असतं हे सगळ्यांना माहितीच आहे की आपलं शरीर चालवण्यासाठी हा आपला जो कारखाना आहे, हा अहर्निश आपली सेवामध्ये जो काही जुंपला गेलेला आहे, त्याच्यासाठी एका बाजूने आपल्याला अन्न पाणी या स्वरूपामध्ये कच्चा माल घालावा लागतो, त्याच्यावरती प्रक्रिया होते, पचन होतं त्याच्यातून ऊर्जा तयार होते, आपल्या शरीराचे बोन ब्लड असेल, मसल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि या सगळ्या प्रक्रियेमधून काही टाकाऊ पदार्थ पण शरीरामध्ये तयार होत असतात. ते शरीराच्या बाहेर वेळच्या वेळी काढणं हे फार महत्त्वाचं असतं, त्याशिवाय हा जो कारखाना आहे हा व्यवस्थित चालू शकत नाही. तर हे टाकाऊ पदार्थ कोणते असतात? मल, मूत्र, स्वेद म्हणजे घाम आणि उच्छ्वासाच्या वाटेही काही शरीरातले काही टॉक्झिन्स असतात किंवा काही गॅसियस फॉर्ममधले जे काही टॉक्झिन्स असतात हे शरीराच्या बाहेर निघत असतात. तर हा एक झाला मूलभूत ढाचा. तर आता आपण आज विषय घेणार आहोत की मूतखडा जेव्हा शरीराच्या बाहेर हे क्षार प्रभावीपणे जर बाहेर मूत्रमार्गावाटे टाकले जात नाहीत तेव्हा हे क्षार शरीरामध्ये साचतात आणि मूतखडा तयार होतो. आता उन्हाळा तोंडावर आहे म्हणून हा विषय सगळ्यांसाठी घेतलेला आहे. जेव्हा आपला हा जो काही ट्रॉपिकल भाग आहे भारताचा, की जिथे उष्ण कटिबंधातला हा भाग आहे, की जिथे उष्णता जास्त असते, डिहायड्रेशन शरीराचं जास्त होतं, या भागामध्ये मूतखड्याचं प्रमाण हे प्रचंड जास्त आहे आणि मूतखड्याची वेदना ही अत्यंत तीव्र, म्हणजे जसं काही कोणी भोसकल्यावर जशी वेदना होईल तेवढ्या तीव्रतेची वेदना ही मूतखड्यामध्ये होत असते. जसा पाण्यातून काढलेला मासा तडफड व्हावी त्या पद्धतीने मूतखड्याचा जेव्हा अटॅक येतो तेव्हा पेशंटची अवस्था होते. त्यामुळे ही अवस्था आपल्यावर येऊ नये, आली तरी का येते, त्याचं निराकरण कसं करायचं, त्याच्यासाठी भाग 1 मूतखडा याच्यामध्ये आज आपण ही सगळी त्याची माहिती पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्याची चिकित्सा नेहमीप्रमाणे पाहणार आहोत. तर आपण पाहूया की ही मूत्र निर्मिती होते कशी. तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया होत असतात, पचनाच्या जे स्थूल पचन, सूक्ष्म पचन, सेल्युलर लेव्हलपर्यंत पचन होत असतं, तर त्यातनं वेगवेगळे प्रकारचे टाकाऊ पदार्थ टॉक्झिन्स हे आपल्या रक्तात मिसळत असतात आणि हे रक्त वाहत शेवटी किडनीजमध्ये, मूत्रपिंडांमध्ये जातं आणि तिथे असंख्य चाळण्या असतात की रक्त गाळण्यासाठीच्या छोट्या गाळण्या असतात आणि हे मायक्रोफिल्टर्स जे असतात हे रक्तातले जे काही पॉयझनस पदार्थ असतात हे सगळे काढले जातात त्याच्यामुळे. तर रक्तामध्ये या कोणकोणत्या अशुद्धी असतात? तर अतिरिक्त पण काही घटक असतात की जे शरीराला नको आहेत किंवा जे उपयोगी पडूनही अतिरिक्त झालेले आहेत, ते पण घटक युरिन वाटे बाहेर काढले जातात आणि काही टॉक्झिन्स तयार झालेले असतात, बाय प्रॉडक्ट्स असतात, ती पण बाहेर टाकली जातात. याच्यामध्ये युरिया, युरिक ॲसिड, ऑक्झॅलेट्स, सिस्टीन किंवा एक्स्ट्रा झालेलं कॅल्शियम, या सगळे जे गोष्ट असतात हे मूत्रावाटे शरीराच्या बाहेर काढले जात असतात. तर हे मूतखडे बनतात कसे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना याच्यामध्ये क्युरिओसिटी असेल की अरे हा खडा किंवा दगडासारखा भाग हा शरीरामध्ये बनतो कसा काय? तर याच्यामध्ये वेगवेगळे जे क्षार असतात हे क्षार साचून त्याच्यामध्ये मूतखडा बनायची प्रक्रिया होते. तर हे कधी होतं की जेव्हा शरीरामध्ये पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं आणि युरिन जी आहे ही ओव्हर सॅच्युरेटेड होते, ॲसिडिक होते. युरिनमध्ये जी क्षारांची पातळी जास्त आणि पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा ही सॅच्युरेट झालेली तीव्र किंवा कडक लघवी जी आपण म्हणतो ही जेव्हा मूत्रपिंडांमध्ये असते आणि तेव्हा लघवीचा फ्लो जो असतो हा हॅम्पर झालेला असतो. जेव्हा आपल्याला माहिती की पाणी जोपर्यंत वाहतं असतं, समजा तुम्ही विचार करा की गढूळ पाणी जरी आहे ते एका पाईपमधनं वाहत आहे, त्याला पण वेग आहे विशिष्ट प्रकारचा, तर त्यामधले जे काही गढूळता जी आहे ती पाईपमध्ये साठणार नाही आहे. पण तेच पाणी जर संथ व्हायला लागलं किंवा स्थिर झालं तर त्यातला जो गढूळपणा आहे हा तिथं सेटल डाऊन होतो. त्याच पद्धतीने किडनीमध्ये जेव्हा हे अतिरिक्त क्षार असतात ते जर शरीराच्या बाहेर काढले गेले नाहीत, मूत्राचा जो प्रवाह आहे हा व्यवस्थित नसेल तर हे क्षार चाचायला लागतात आणि हळूहळू त्या क्षाराभोवती वाढत एक खडा तयार होतो, घट्टपणा त्याला येतो, त्याचे स्फटिक तयार होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मूतखडे यातून तयार होतात. तर म्हणजे थोडक्यात लघवी कडक होणे, लघवीचा फ्लो व्यवस्थित नसणे हे 2 महत्त्वाचे घटक याच्यामध्ये कारणीभूत आहेत.
तर कारणं आत्ता आपण ग्रॉसली पाहिली, पण त्याच्या जेव्हा आपण सूक्ष्मामध्ये जातो की त्याची कारणं पाहतो आहारातली विहारातली, तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे पथ्य सांभाळत येतं. कारण बरेचसे रुग्ण असतात की ज्यांना एकदा मूतखडा झाला की पुन्हा पुन्हा व्हायची शक्यता ही खूप जास्त असते. अनुवंशिकता असते. बऱ्याच लोकांचे प्रोफेशन असे असतात की ज्यांना अग्नीच्या जवळ किंवा उन्हातानाचं काम करावं लागतं, ज्यांचं शारीरिक कष्टाचं काम जास्त असतं. या लोकांना काय पथ्य पाळायची हे समजलं तर त्याच्यासाठी कारणं जाणणं हे महत्त्वाचं असतं. पाणी प्रमाणामध्ये पिणं हे प्रत्येकाने गरजेचं आहे. तर यामध्ये एक आयुर्वेदाचा सिद्धांत पंचभौतिक चिकित्सेचा तुम्हाला मी जाता जाता सांगतो की घनता ही पाण्यामध्ये विरते. त्यामुळे जेव्हा क्षार साठून तिथं त्याला घनता प्राप्त होते, ती घनता जर मोडायची असेल तर तुम्हाला तिथं पाण्याचा फ्लो पाहिजे. हे पाणी जेव्हा येतं तेव्हा ती घनता तिथं साठू शकत नाही आणि ते क्षार सहज निचराहून शरीराच्या बाहेर जातात. फ्रिक्वेंटली युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणं, बऱ्याच जणांमध्ये ज्यांना ही टेंडन्सी असते, वारंवार मूत्रसंसर्ग होतो, लघवीमध्ये पस सेल्स जास्त असतात, लघवीला जळजळ चरचर जास्त होते, त्या लोकांमध्ये सुद्धा मूत्राचा प्रवाह व्यवस्थित नसतो. त्यामुळे क्षारता वाढते आणि त्यामुळे मूतखडा व्हायची शक्यता या लोकांमध्ये जास्त होते. ज्यांचं उन्हात काम आहे त्यांना ॲटोमॅटिक काय होतं, डिहायड्रेशन होते. शरीरामधून पाणी घामाच्या रूपाने बाहेर पडतं आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण घटतं आणि त्या लोकांना मूतखडा व्हायची शक्यता जास्त वाटते. बिघडलेली जीवनशैली हा तर सगळ्या आजारांचा मूल मंत्र आहे म्हटलं तरी चालेल. तुम्ही म्हणाल की हे कसं काय कारणीभूत आहे, तर जेव्हा आपण व्यायाम करत नाही, एका जागीच बसून राहतो, तेव्हा शरीरामध्ये मेटाबॉलिझम आपलं बिघडतं आणि अनेक प्रकारचे टॉक्झिन शरीरामध्ये साठायला लागतात. घामावाटे शरीराच्या बाहेर जी काही क्षार पडत असतात ते पडत नाही, त्यामुळे सगळा लोड हा किडनीवर येतो. बैठी जीवनशैली हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे. जंक फूड, फास्ट फूड हे आपल्याला माहितीच आहे की हे सगळे पदार्थ चविष्ट होण्यासाठी बाहेरचा कुठलाही पदार्थ, आपण घरी एखादी पनीरची भाजी बनवावी आणि बाहेरचं तुम्ही पनीर बटर मसाला किंवा कुठलीही पनीरची तुम्हाला आवडणारी भाजी जर बघितली तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आकर्षक दिसण्यासाठी रंग घातलेले असतात. एन्हान्स त्याची टेस्ट होण्यासाठी काही क्षार असतात, त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ ह्या सगळ्या गोष्टी जास्त असतात आणि हे क्षार वारंवार जर आपण हे पदार्थ खायला लागलो तर लघवीची जी काही केमिस्ट्री असते किंवा त्याचा जो बॅलन्स असतो तो बिघडतो आणि हे क्षार किडनीमध्ये साठायला लागतात, मूतखडे व्हायला लागतात. हाय प्रोटीन डाएट, तर याच्यामध्ये प्रत्येकाला माहिती की आपल्या वजनाच्या प्रमाणे तेवढे ग्रॅम प्रोटीन आपण आहार घ्यावा. पण ही कसं की ज्यांची ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे, व्यायाम करतात, त्या लोकांनी जरूर घ्यावा. आणि आहारातलं जे प्रोटीन असतं त्याच्याबाबत दुमत नाही आहे. पण अनेक लोक जिम करणारे किंवा जास्त व्यायाम करणारे लोक आजकाल सप्लिमेंटचं जे फॅड निघालं किंवा प्रोटीन अतिरिक्त खाण्याचं जे फॅड निघाले, तर हे अतिरिक्त प्रोटीन हे तुम्हाला मूतखडा होण्यासाठी महत्त्वाचं कारण असू शकतं. हे विशेषतः तरुण पिढीतल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. गोड पदार्थ, साखर ह्या गोष्टी आणि मीठ असलेले पदार्थ. मिठाने काय होतं, मी पूर्वी मिठावरचा एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, हा सगळ्यांनी जरूर पहा. की आपल्याला वाटतं की अतिरिक्त मीठ खाल्ल्याने फक्त BP वाढेल, असं नाही. त्याचे असंख्य साईड इफेक्ट्स आहेत. अगदी किडनीवर आहे किंवा बोन्सवर आहे. तर जेव्हा आपण जास्त मीठ खातो तेव्हा हे मीठ जास्तीचं शरीराला नको असतं, ते मीठ ते रक्तातलं कॅल्शियम किंवा हाडातलं कॅल्शियमसुद्धा खेचून घेतं आणि ते युरिन वाटे बाहेर पडतं. जेव्हा हे युरिनमधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढतं तेव्हा कॅल्शियममुळे होणारे जे मूतखडे असतात ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर हा मूतखडा आपल्याला व्हायची शक्यता जंक फूड आणि फास्ट फूडमधल्या अतिरिक्त मिठामुळे होत असतं. आहारामध्ये काही विशिष्ट घटक आहेत की ज्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड, युरिक ॲसिड, सिस्टीन हे क्षार त्यामध्ये जास्त असतात. यामध्ये पालक, बीट, टोमॅटोच्या बिया ह्या गोष्टी महत्त्वाच्या येतात किंवा शिमला मिरची यामधले जे क्षार आहेत हे ज्यांना वारंवार मूतखडा होतो त्यांनी हे पदार्थांपासून दूर राहिलेले किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये हे पदार्थ वापरावेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अल्कोहोल, सी फूड ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण ह्या गोष्टींचं सुद्धा प्रमाण सध्याच्या पिढीमध्ये खूप जास्त आहे. तर ह्या गोष्टीसुद्धा मूतखड्याला या पोषक आहेत मूतखडा होण्यासाठी, हे लक्षात घ्या. अनेक प्रकारचे पचनाचे आजार जे आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. याच्यामुळे सुद्धा पचन झाल्यानंतर जे काही घातक पदार्थ हे आपल्या रक्तामध्ये तयार होतात किंवा शिल्लक राहतात ते सुद्धा मूतखड्याला कारणीभूत होतात.
किंवा एंडोक्राईन सिस्टीम जी आपली आहे त्यामध्ये पॅराथायरॉइड नावाची एक ग्लँड असते आपली. या पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रिशन जर जास्त झालं तर त्याच्यामुळे सुद्धा कॅल्शियमचं युरिनमधून बाहेर जायचं प्रमाण जास्त असतं. ह्या केसेस कमी असतात, परंतु जेव्हा वारंवार मुतखडा होतो तेव्हा या पॅराथायरॉइड ग्लँडच्या सिक्रिशन्सची सुद्धा पातळी आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित आहे ना हे पाहणं महत्त्वाचं असतं. बोरवेलचं पाणी, विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहणारे किंवा शेतावरती वाड्यांवरती राहणारे लोक जे आहेत किंवा पुण्याच्या पेरिफेरीला राहणारे जे लोक असतात ज्यांच्यापर्यंत अजून कॉर्पोरेशनचं पाणी, नगरपालिकेचं पाणी पोहोचलेलं नसतं, त्या लोकांच्या जर पिण्यामध्ये जर बोरवेलचं पाणी असेल किंवा काही विहिरींचं पाणीसुद्धा त्याची क्षारता जास्त असते. विशेषतः त्याचा TDS जो म्हणतो आपण हा 150पेक्षा जर जास्त असेल तर हे क्षार शरीराला जाचक ठरू शकतात. केसांच्या तक्रारी, स्किनच्या तक्रारी आणि विशेषतः मुतखडा होण्यासारखे यासारखे आजार या लोकांमध्ये आपल्याला जास्त दिसतात. तर त्याची लक्षणं काय असतात ही सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. बरेच लोक पाठदुखी होते म्हणून डॉक्टर वेगवेगळे फिरत असतात, वेगवेगळ्या पाठीच्या तपासण्या केल्या जातात, परंतु आपल्या किडनीज ज्या असतात ह्या सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पाठीमध्ये बरगड्या आपल्या जिथं संपतात तिथं डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक घेवड्याचं बीज असं असतं त्या आकाराच्या किडनीज असतात आणि तिथून खाली मूत्रनलिका असतात. तर जेव्हा या वेदना होतात त्या वेदनांची तीव्रता ही खूप जास्त असते किंवा काही पेशंटमध्ये डल पेन्स असतात. त्यामुळे पाठदुखीचं जे काही तक्रार आहे किंवा काही लोक ॲसिडिटीसाठी औषध बरेच दिवस घेत राहतात. अत्यंत व्यवस्थित आहार असताना सुद्धा मळमळ होणं, उलटी होणं, पोटामध्ये थोडंसं दुखणं यासारखी तक्रार जर असेल तर ती ॲसिडिटीची नसते. मुतखडा जो असतो तो जेव्हा हलतो तेव्हा वेगस नर्वला स्टिम्युलेशन होऊन ॲसिड जास्त तयार होतं आणि त्यामुळे ॲसिडिटी होत असते. त्यामुळे हा सुद्धा एक डिफरन्शियल डायग्नोसिसचा जो भाग आहे हा सर्वांनी पेशंटनी वाईजली हा गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तर वेदना ह्याच्या जेव्हा ॲक्यूट अटॅक असतो, रिनल स्टोन म्हणतात, तेव्हा हा खडा जेव्हा मूव्ह होतो तेव्हा प्रचंड मरणप्राय वेदना ज्याला म्हणतात, हा खडा जेव्हा विशेषतः किडनीमधून युरेटर्समध्ये ज्या मूत्रनलिका असतात त्यामध्ये येतो तेव्हा तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात. ह्या लाटांच्या स्वरूप असतात, म्हणजे वेदना येतात परमोच्चायला जातात, पुन्हा थांबतात, पुन्हा काही वेळीने होतात. त्याच वेळेस मळमळ, उलटी, पोटदुखी. त्याचप्रमाणे हा खडा पास होत असताना आतली नाजूक जी त्वचा आहे त्याला जर इंजुरी झाली तर त्यामुळं तिथं रक्त असतं ते युरिनमध्ये मिसळतं. त्यामुळे लाल भडक लघवीचा रंग असतो. लघवी ही थांबून बऱ्याचदा होते. खडा जर मध्ये येत असेल मूत्रमार्गाच्या प्रवाहामध्ये तर अशा पद्धतीची लक्षणं इथं आपल्याला दिसून येतात. इन्फेक्शन जास्त झालं तर तापही येऊ शकतो. ही लक्षणं आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि मुख्यतः मुतखडा ही गोष्ट असंच कुठलं तरी झाडपाल्याचं औषध घेतलं, त्याने माझं दुखायचं कमी झालं आणि मी विसरून गेलो आणि पुन्हा वर्षांनी 6 महिन्यांनी बघितलं तर तो खडा मोठा झालेला असतो. किडनीची फंक्शन डॅमेज झालेले असतात. हे लक्षात घ्या. किडनी बिघडण्यासाठी फक्त ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसच कारणीभूत आहे असं नव्हे. अनेक पेशंट की जे मुतखड्याकडे दुर्लक्ष करतात आणि ते खडा जर जास्त प्रमाणावरती वाढला, त्याचं बॅक प्रेशर किडनीवरती आलं तर किडनीचे ह्या ज्या काही मायक्रो फिल्टर्स असतात, गाळण्या असतात, ह्या बिघडायला लागतात, किडनीचं फंक्शन खराब व्हायला लागतं आणि त्यामुळे क्रॉनिक रिनल फेल्युअर ज्याला म्हणतो ही एक गंभीर अवस्था, गंभीर आजार यातून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुतखड्याला लाईटली घेण्यासारखा हा आजार नाही. हा मुतखडा शरीराच्या बाहेर निघून गेला आहे याची खात्री आपण करावी. केवळ लक्षणं कमी झाली म्हणजे मुतखडा गेला असं समजू नये, हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर याची ट्रीटमेंट सगळ्यांना माहिती की आजकाल लेसर ट्रीटमेंट ही खूप पॉप्युलर झालेली आहे किंवा फार मोठे खडे असतील तर ओपन सर्जरीच त्याला करावी लागते. परंतु लेसरची ही ट्रीटमेंट किंवा ह्या सगळ्या ट्रीटमेंट खूप खर्चिक आहेत. त्यामुळं शक्यतो हा खडा होऊ नये याकडेच आपला कल असावा. कारण त्याचा अगदी मिलीमीटरपासून त्याचे दर आहेत की एवढ्या आकाराचा मिलीमीटरचा खडा असेल तर इतके 1000 रुपये आणि तो सुद्धा खडा वारंवार होऊ शकतो. बऱ्याचदा खडा फोडला तरी काही अंश त्याचे मागे राहू शकतात. त्यामुळं मर्यादा बऱ्याच वेळा या ट्रीटमेंटच्या बाबतीत येतात आधुनिक चिकित्सेमध्ये आणि मग आयुर्वेदाचे जे उपचार आहेत ते आपल्याला नक्की दिलासादायक ठरतील. हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सविस्तर समजावून सांगणार आहे. धन्यवाद.